घ्या. थिंक ऑफ द डेव्हिल अँड डेव्हिल इज हिअर. मी बोलू? नाही नाही नाही, मी बोलतो ना. काहीतरी काम आहे, काहीतरी हवं असणार त्यांना. घेतोय. हॅलो. राजवाडे, सॉरी मगाशी. आता काय उपयोग आहे सॉरी म्हणून? मगाशी एक अक्षर बोलला नाही, आता सॉरी म्हणून काही उपयोग नाही. मी दुखावला गेलोय, हर्ट झालोय. मी पूजा करत होते आणि स्तोत्र म्हणत होते. तर तसं स्तोत्र म्हणताना कोणी डिस्टर्ब केलेलं नाही आवडत मला जनरली. आणि मला वाटलंच तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. मी काही तुम्हाला मुद्दाम त्रास द्यायला करत नव्हते. हॅलो. ऐकतोय. तुम्हाला काही सांगायचं होतं का मला तेव्हा? मला काय सांगायचं असणार, आणि तेही तुम्हाला. आजीने सांगितलं त्याला पूजेचा हार नेऊन दे. तो मी घेऊन आलो, तो देवाला अर्पण करा, हा तिचा निरोप होता. बस. ओके. मग काय नाही म्हणजे मग मी काय बोलायला हवं होतं? नाही, काहीच नाही. हो पण मग मी नाहीच बोलले ना. मग चिडताय कशासाठी? म्हणजे एक अक्षर सुद्धा नाही? कुठलं अक्षर बोलायला हवं होतं मी? म्हणजे किमान एखादा ओके, चुकलं. पुढच्या वेळी मी तुम्हाला हो असं म्हणेन. ओके. अहो काय काही बोलायचंय का? नाही झालं ना आपलं बोलून. मग कट करा फोन. अहो पण कट करणं तर तुमचं काम आहे ना. म्हणजे कोणीतरी बोलत असताना त्याचा फोन कट करणं, आयुष्यातली माणसं कट करून टाकणं, बेसिकली जगातले सगळे कट 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 करणं हे तुमचं काम आहे की नाही? अच्छा, डीप, व्हेरी डीप. मग आता तुम्हाला जे अपेक्षित आहे ना तेच मी करतो. डीप म्हणे, शेवटी कटच केला ना फोन. मला कळतंय ना तुम्हाला काय काय झेलावं लागत असेल. आज कित्येक दिवसानंतर पहिल्यांदा कोणीतरी माझ्या मनातलं जाणून घेते आणि बोलतंय. का आत्मीयतेने माझ्या बरोबर बोलतंय कोणीतरी. मला रडू नका, रडू नका. मला कळतंय तुमची अशी तुम्हाला असं कोंडल्यासारखं होतंय. काय सांगू आता तुम्हाला, किती कोंडल्यासारखं होतं मला. सगळं कळतंय मला, सगळं कळतंय. पण काय आपलेच दात आणि आपलेच ओठ. माझ्या मुलीबद्दल मी काय बोलणार? मी पैज लावून सांगते, अधीरा इथली काडी तिथे करत नसणार, घरी एक काम करत नसणार. हो ना? अजिबात करत नाही. ही सवयच आहे तिची. घरात पण एक काम करत नव्हती. ठीक आहे, ते चालून जायचं. आमच्याकडे खूप नोकर आहे तो. पण तुमच्याकडे तसं नाहीये ना. आपण समजून घ्यावं थोडं. पण नाही. आणि आणखी नाही की जितके पैसे कमवत नसेल ना त्याच्या दुपटीने उडवते. तिला ब्रँडेड कपडे म्हणू नका, ब्रँडेड लाईफस्टाईल, सगळं सगळं तिला हवं असतं. पण तुम्हाला सांगते, ह्याला जबाबदार मी नाही आहे. मी तिला शिस्त लावायचा प्रयत्न केलाय. तुम्ही केलाच असणार. हो पण समर पुढे काय करणार? आम्ही हातच जोडलेत. पाण्यासारखा पैसा खर्च केलाय त्यांनी अधीरासाठी. म्हणजे लाडकी बहीण होती ठीक आहे हो, पण म्हणून एवढं. आता तीच अपेक्षा ती रोहनकडनं करत असणार. पण रोहनवर आपल्या घराची, तुमची सगळी जबाबदारी आहे. तिला कळायला नको का? फक्त बायकोचा खर्च नाहीये ना. बरं, तुम्हाला हेही वाटत असेल की आता लग्न झालंय, समर आपल्या बहिणीला उचलून काहीतरी देईल. पण तसं नाहीये. असं काही समजू नका. हो ना, मला पण तेच वाटलं होतं. हो म्हटलं एवढ्या मोठ्या घराण्याशी आमची सोयरीक जुळतीये. आता जावई बापू काहीतरी आम्हाला मदत करतील. त्यांची बहीण आहे, अगदी जीवापाड जपतात ते तिला. तर आमचे पण 2 प्रश्न सोडवतील. पण कसला काय, काहीच नाही. ताई, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुमचे प्रश्न अजूनही सुटतील. कसे? मी आहे ना. मला कळते हो तुमची परिस्थिती. मी एक विचारू? मला खरं खरं सांगा, हा, आमची अधीरा सून म्हणून तुम्हाला खरंच पसंत आहे का हो? तुम्हाला नक्की तिला सून म्हणून घरातच ठेवायचंय का तुमच्या? लग्न झालंय हो तिचं. मग लग्न झालेली मुलगी आहे, ती तिच्या सासरीच राहणार. नाही नाही, असं सांगू नका. लग्न झालं म्हणून ठेवावं लागतंय, पण तुम्हाला नाही ना ठेवायचंय. मनासारखी सून मिळाली असं खरंच वाटतंय तुम्हाला? घ्या माझी शपथ आणि सांगा. घ्या, नाही तर रोहनची शपथ घेऊन. हो, तुम्ही शब्द वगैरे घालू नका. तुमच्या शब्दांमुळे केवढे मोठे गोळ होतात तुम्हाला माहिती नाही. नाही शब्दाला. बरं बरं, ओके ओके. सुनेकडनं अपेक्षा असतात की नाही? तुम्ही मला सांगा, असतात की नाही? आता सून कशी असावी?
शांत सरळ सुस्वभावी, मोठ्यांचा मान ठेवणारी असावी, घरातला उरक काढणारी असावी, म्हणजे कसं ते घर छान टापटीप ठेवणारी असावी, हात राखून खर्च करणारी असावी, वाटते की नाही आपल्याला? अधिरातली काहीच नाहीये, अजिबात नाहीये. आज सकाळीच मी तिच्याकडे म्हटलं थोडी मदत कर ग मला स्वयंपाकाला, तर पटकन कारली माझ्या अंगावर अशी. काय ती पांढऱ्या पायाची म्हणायला लागली. अहो आम्ही असं कधी बोलत नाही हो, फटकळ आहे एकदम, म्हणून माझं फारसं पटत नाही तिच्या बरोबर. नाही पटत? मग द्या माहेरी पाठवून. एक मिनिट समर, तू स्वानदीच्या तोंडावर फोन कट केलास आत्ता? केला केला. तुला सांगतो त्या बाईशी ना मला बोलताच येत नाही. ऐक ना तू प्लीज जरा शांत हो. तू बस. काय शांत शांत काय हो? पाणी पी. बस तू पाणी पी. शांत. तू का चिडतोस एवढा तिच्यावर? ऐकायचे काय म्हणाले मला म्हणाल्या मी आयुष्यातनं माणसं तोडणारा माणूस आहे. मी माणसं तोडतो, नाती तोडतो मी. काय माहितीये या बाईंना, वयाच्या 18व्या वर्षापासून मी माझ्या फॅमिलीला, माझ्या माणसांना घट्ट जोडून ठेवलंय. त्याला तोडलंय मी. वाटेल तसं बोलतात मला फोनवरती, सतत अपमान, सतत घालून बोलणं, सतत टोमणे मारणं. काही कळत नाही बाईंना. समर, काहीतरी होईल तुला आता. दीर्घ श्वास. काय दीर्घ श्वास घे. आणि मग शिकवायचा प्राणायाम, योगा. आधी चिडा लावायचं, शांत बसलेल्या माणसाला आधी उकसून चिडा लावायचं, आणि मग शिकवायचा प्राणायाम, शिकवायचा योगा. गप्पा बस, एकदम गप्पा बस. एक शब्द बोलू नकोस. नसेल बोलली ती, असेल कामात. तू नाही तोंड फुगून बसत, कोणाला उत्तर देत नाहीस. करतोस ना असं तू? समर, तुला कळत कसं नाहीये? नुकतंच लग्न झालंय ना तुमचं. आत्ता कुठे एकमेकांचे स्वभाव तुम्हाला थोडे कळायला लागलेत, पण अजूनही तिचा स्वभाव, तिच्या सवयी पूर्णपणे कळलेला नाहीयेत तुला आणि तिला तुझ्या. तुला काय माहित असेल तुझ्या काही सवयी ज्या तिला खटकत असतील, सांगत नसेल तुला ती. सगळं बोलून दाखवतात भासाबस, काही सहन बिन करत नाही. तर बसा भांडत. माहेरी? अहो असं कसं बोलताय तुम्ही? तुमची मुलगी आहे ना ती? हो, माझी मुलगी आहे. तिच्या आयुष्याचा प्रश्न मला माहिती आहे, पण माझी मुलगी आहे म्हणूनच बोलतेय मी. हे विकून खाईल ती तुम्हाला सगळ्यांना. खराब करेल, बर्बाद करेल तुमचं आयुष्य, तुमच्या फॅमिलीचं अख्खी वाट लावून टाकेल ती. कुठे तोंड दाखवायला जागा नाही मिळणार तुम्हाला, सांगते तुम्हाला. म्हणून मी सांगते, म्हणजे मला खरं हे बोलू नाही वाटतंय, पण आज नाही, उद्या नाही, एक महिना पण नाही, चला मी म्हणते 6 महिने घ्या. 6 महिन्यात ती तुमचं घर सोडून, डिवोर्स घेऊन, संसार मोडून आमच्या घरी येते की नाही ते बघा.